तर भाजीच्या फोडणीकरिता पहिल्यांदा तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरचीची फोडणी करायची आहे। त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा होतोय तोपर्यंत इथे मी सिमला मिरची आणि बटाटा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे। कांदा शिजत आला की आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यावरतीच घालायचा आहे टोमॅटो आणि कापून घेतलेली सिमला मिरची, बटाटा। त्यावर ठेवायचा आहे झाकण। भाजी न मिक्स करता झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटं वाफ काढून झाली की आपल्याला भाजी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। वरून घालायचं आहे चवीपुरतं मीठ। पुन्हा एकदा वर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून आपल्याला पूर्णपणे भाजी शिजवून घ्यायची आहे 1-10 मिनिटं। 10 मिनिटानंतर आपली भाजी शिजून जाते। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन। बेसन देखील छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर 5 मिनिटानंतर आपली मस्त अशी सिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता। वरून घालायची आहे मस्त अशी कोथिंबीर। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा म्हणून